मुलीची आज फर्माईश होती, "मम्मा मला पॅनकेक खायचा आहे." त्याला बोललं, "चला बनवूया, पण तो पौष्टिक बनवला पाहिजे." त्यासाठी मग मी काय केलं, एक बनाना घेतला आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलं. मैद्याच्या पिठापेक्षा गव्हाचं पीठ छान बेटर आहे म्हणून. मग चवीनुसार गूळ आणि 1 वाटी दूध टाकलं. हे सगळं मिक्सरला मी छान असं वाटून घेतलं. मग त्याचं मस्त असं पातळ मिश्रण तयार झालं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकली आणि थोडं फ्लेवरसाठी इसेन्स टाकलं. हे छान असं हलवून घेतलं, गोठड्या वगैरे नाही राहणार हे पाहिलं आणि मस्त असं सगळं हलवून घेतलं आणि मस्त त्याची छान मिश्रण तयार झालं, एकदम पातळ, एकही गुठळी न राहिलेली. आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर आपला जो पॅन असतो तो पॅन घेतला, तव्यावरती गॅसवरती ठेवला आणि त्याच्यावरती तूप लावलं. इथे तुम्ही बटर लावू शकता, तेल लावू शकता, जसं मुलांच्या आवडीनुसार. तर त्याच्यामध्ये तिने अजून एक फर्माईश केली की मम्मा मला मिकी माऊसचा फेस असतो तसा पॅनकेक बनवून दे. तर म्हटलं ठीक आहे. मग एक जुगाड केला मी, असं मस्त गोल सर्कलमध्ये मिश्रण टाकलं आणि बाजूला छोटे छोटे गोल 2 गोल केले आणि मिकी माऊसचा फेस कसा तरी बनवून घेतला. तर आणि त्याच्यावरती 2 मिनटं झाकण ठेवलं. 2 मिनटानंतर मग ते उलटलं. मस्त असा एका साईडने आपला भाजून झाला होता आणि दुसऱ्या साईडने 2 मिनटं भाजून घेतला. तर खरंच याला बघून मला मिकी माऊसचा फेससारखंच वाटत होतं. तसाच फेस आला, तसाच त्याला आकार आला होता आणि हे पाहून ती पण खूप खुश झाली. आणि ती इतकी एक्सायटेड होती की तिला असं वाटत होतं की कधी खाते, म्हणून ती माझ्या आजूबाजूलाच लुडलुड करत होती. आणि मग त्याच्यावरती थोडंसं चॉकलेट सिरप टाकलं. ॲक्च्युली मला त्याचा डोळा आणि स्माईल बनवायची होती, पण ते ना थोडंसं पातळ असल्यामुळे लगेच स्प्रेड झालं. पण तिला सगळीकडे हवं होतं, म्हणून तिने काय केलं, हाताने स्प्रेड केलं. हा छोटूसा हात तिचाच आहे, कारण की तिला खूप घाई झाली होती खाण्याची आणि मध्ये मध्ये तिला रेसिपी पण बनवायची होती. तर मस्त असं तिने सगळीकडे स्प्रेड केलं आणि एन्जॉय केला. तर हा छान आपला असा पॅनकेक तयार आहे. तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मुलांसाठी एकदा नक्की ट्राय करा. चलो बाय.